नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेश बरेली जिल्हा 4 जणांचे चौकोनी कुटुंब राहत होते. घरातील करता धरता व्यक्तीचे नाव रामलाल होते. त्यांचे वय 60 वर्षाचे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुमन असून वय 55 वर्षाचे होते. रामलाल हे आधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते, मात्र वय जास्त झाल्यामुळे ते आता घरीच असायचे. वयमानानुसार नेहमी त्यांची तब्येत बिघडत असे. त्यांची पत्नी ही नेहमी घरीच असायची. त्यांना मुलगा होता. त्यांचे नाव विजय होते. वय 35 वर्ष असून त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे नाव कोमल होते. वय 30 वर्ष असून ती दिसायला खूप सुंदर होती. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेले होते. त्यांना एक मुलगी होती. विजय हा दिवसभर बाहेर कामाला जात असे. लहान मूल असल्यामुळे त्याची पत्नी ही कोमल घरीच असायची. घर सांभाळत सासू सासऱ्यांची सेवा करायची. असे तिचे नित्याचे काम चालू होते. सासू सासऱ्यांची सेवा करता करता सून कोमल ही सासऱ्यांच्या जास्तच जवळ आली. हळूहळू त्यांची जवळीक वाढली. सासऱ्याला पत्नीकडून पाहिजे तसं सुख मिळत नव्हतं, त्यामुळे ते शरीर सुखापासून वंचित होते. सून कोमल पण ही नवऱ्यापासून संतुष्ट नव्हती. तिलाही पाहिजे तसं नवऱ्याकडून सुख मिळत नव्हते. तिला आता शरीर सुख देणारा कोणीतरी दुसरा व्यक्ती हवा होता. सासू ही घरी असली तरी ती दिवसभर एका रूममध्ये झोपून असायची. घरात सून असल्यामुळे तिचे फारसे लक्ष घरात नव्हते. सून आणि सासऱ्यामुळे बोलणे चालणे जास्तच वाढले. सासरा सुनेच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. सासऱ्याचे असे वागणे कोमलला समजायला वेळ लागला नाही. तिने पण त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सासऱ्याला आपल्याकडून काय पाहिजे आहे हे तिच्या लक्षात आले. पतीच्या शारीरिक सुखापासून संतुष्ट नव्हती, म्हणून तिने सासऱ्यांना विरोध केला नाही. झाले. दोघांनी नात्याला काळीमा फासत एकमेकासोबत शरीर संबंध बनवले. त्यांना आता नात्यांचा विसर पडला. सासरा नेहमी घरीच असल्यामुळे त्यांचे दोघांचे शारीरिक संबंध नेहमी होत असे. त्यांच्या शारीरिक संबंधाला बरेच महिने होऊन गेले होते. अशातच दिवस उजाडला. 2 जानेवारी 2025 या दिवशी दुपारची वेळ होती. 55 वर्षाची सासू घरात झोपलेली होती. तिला गोळी घ्यायची होती, म्हणून ती झोपेतून उठली. सुनेला पाणी मागण्यासाठी तिने आवाज दिला, मात्र सून आली नाही, म्हणून सासू ही घरात किचनमध्ये गेली. तिथे पण कोमल सासूला दिसली नाही. नंतर तिने हॉलमध्ये पाहिले आणि बाहेर जाऊन पण बघितले, मात्र कोमल तिला दिसली नाही. तिला वाटले सून ही आपल्या बेडरूममध्ये झोपली असेल, म्हणून सासू बेडरूमच्या दिशेने गेली. कारण तेव्हा दुपारची वेळ होती. तिच्या बेडरूममधून विचित्र असा आवाज येत होता. सासूने दरवाजाला ढकलले, तेव्हा दार आतून बंद नव्हते, सहज लोटलेलं दार होतं. त्यामुळे सासूने दरवाजा ढकलल्यानंतर सहज दार उघडल्या गेलं. दार उघडताच आतील दृश्य पाहून सासू दंग झाली. तिला काय करावे समजत नव्हतं. सासरा आणि सून नको त्या अवस्थेमध्ये शरीर सुखाचा उपभोग घेत होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. हे पाहून सासूला मोठा धक्का बसला. ती जोरात आरडाओरडा करायला लागली. कोमलने कशीतरी घाईघाईने अंगात कपडे घातले आणि सासूच्या पाया पडायला लागली. सासूबाई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आता मला माफ करा. यापुढे असं काही होणार नाही. घरी आल्यानंतर तुमच्या मुलाला सांगू नका, नाहीतर माझं पूर्ण जीवन बर्बाद होईल. मात्र सासू ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हती. ती जास्तच आरडाओरडा करायला लागली. तेव्हा तिचा म्हातारा नवरा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्हा दोघांना तू माफ कर. यानंतर असे होणार नाही. मात्र त्याची बायको अजिबात ऐकायला तयार नव्हती. बाहेर जाऊन ओरडण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून लोक जमा होतील. यामुळे तिचा म्हातारा नवरा घाबरला. त्याने जवळच पडलेला एक दगड उचलला आणि आपल्या म्हाताऱ्या बायकोच्या डोक्यात जोरात मारला. डोक्याला दगड लागल्यामुळे ती किंचाळत खाली पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर तडफडू लागली आणि स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. सासू ओरडत आहे या भीतीने सुनेने तिचे तोंड दाबले. सासऱ्याने पाय धरले. तोंड आणि नाक दाबल्यामुळे सासूने क्षणात जीव सोडला. तिचा मृत्यू झाला. दोघांनी मिळून तिचा खून केला होता. मात्र त्यांना विचार पडला, मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची. नंतर त्यांच्या लक्षात आले, समोर त्यांच्याच घराचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी सेफ्टी टँक होती. त्या टँकमध्ये मृतदेह टाकायचा असं त्यांनी ठरविले. दोघांनी मिळून त्या महिलेचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये नेऊन टाकला. संध्याकाळी त्याचा मुलगा कामावरून घरी आला. दोघांनीही बनाव रचला आणि त्याला खोटी माहिती सांगितली. तुझी आई दुपारपासून दिसत नाही आहे. ती मार्केटला गेली की कुठे गेली आम्हाला अजिबात माहीत नाही.
आम्ही इकडे तिकडे तिचा शोध केला, परंतु आम्हाला मिळाली नाही. यामुळे मुलाला आईची चिंता वाटली. त्याने इकडे तिकडे खूप शोध केला, मात्र त्याची आई त्याला मिळाली नाही. शेवटी त्याने पोलीस स्टेशन गाठले आणि आई बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि त्या महिलेला शोधण्यासाठी ते निघाले. परिसरात इकडे तिकडे पाहणी केली. CCTV कॅमेरा फुटेज तपासले, परंतु ती महिला कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनी डॉग्स बोलावले. पोलीस डॉग्स घेऊन महिलेच्या घरी आले. डॉग पोलिसांना सेफ्टी टँककडे घेऊन गेला. तेव्हा सेफ्टी टँकमध्ये पोलिसांना महिलेचा मृतदेह दिसला. मृतदेह बाहेर काढून त्यांनी पोलीस स्टेशनला तपासणीकरता पाठवून दिले आणि पोलिसांनी सुनेची, रामलालची व मुलाची चौकशी केली. मात्र कोणीच काही सांगायला तयार नव्हते. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि दोघांनी, सासू आणि सुनेने, सत्य सांगितले. यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. मित्रांनो, सासरा हा वडिलाप्रमाणे असतो, परंतु दोघांनीही नात्याला काळीमा फासत असे अनैतिक संबंध ठेवले आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. सतर्क राहा, सुरक्षित राहा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.